मला असं वाटतं की विरोधी पक्षाला थोडी प्रगल्भता यावी लागेल। जगाचे सगळे देश ज्यावेळी याच्याही पेक्षा कठोर निर्णय घेत आहेत त्यावेळी आपल्याला माननीय प्रधानमंत्री मोदयांनी थोडासा त्याग करायला सांगितलं। कुठलेही खूप कठोर निर्णय घेतलेले नाहीत, त्याच्यावर इतका गदारोळ उभं करणं हे योग्य नाही आहे। यापूर्वी अनेक वेळा आपण हे बघितलेलं आहे, इंदिराजी असताना देखील हे झालेलं आहे। त्या ठिकाणी आपले जे काही नरसिंहरावांचं सरकार होतं त्याही वेळेस अशा प्रकारचे मेजर्स घेतले आहेत। चिदंबरम यांनी देखील 2012 साली हेच मेजर्स या ठिकाणी घेतलेले आहेत। त्यामुळे अशा प्रकारचं दुटप्पी वागणं हे योग्य नाही आहे। देशहिताकरता आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशी तयार झाल्यामुळे जर आम्ही थोडंही ॲडजस्ट करायला तयार नसू तर मला असं वाटतं की या विरोधी पक्षाला प्रगल्भता नाही असंच म्हणावं लागेल। आणि विदेश प्रवास टाळा असं जेव्हा केलं तर आता सोशल मीडियावरही काही प्रतिक्रिया व्यक्त होत्या की 15 तारखेपासून पंतप्रधान हे आठवडाभर युरोप दौऱ्यावर चाललेले आहेत। मला असं वाटतं यापेक्षा जास्त मूर्खपणाचं दुसरं लक्षणच असू शकत नाही की देशाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं। देशाचे पंतप्रधान जेव्हा परदेशात जातात स्ट्रॅटेजिक अलायन्सेस होतात, देशाच्या अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो आणि म्हणूनच प्रधानमंत्री मोदयांनी सांगताना जे काही विदेश प्रवास करू नका असं म्हटलेलं आहे ते अनावश्यक किंवा टाळता येण्यासारखे। याचा अर्थ असा नाही आहे की आता एखादा जर आपला कोणी मोठा व्यापारी हा परदेशात डील करत असेल तर त्यांनी ती डील रद्द करून टाकावी, अशा प्रकारचा याचा अर्थ नाही आहे। बिनडोकपणे प्रधानमंत्र्यांवर या ठिकाणी मी बिनडोकच म्हणेन, अतिशय दुर्दैवाने म्हणतो, असे शब्द वापरू नये, पण जे अशी टीका करतात ते बिनडोकच आहे।